नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गजरा ठुशी कशी बनवायची ते बघूया. तर त्यासाठी या ठिकाणी मी 4 चे गोल्डन बीड्स घेऊन अशा पद्धतीने 48 क्रॉस बीड्स अशा पद्धतीने तयार करून घेतलेत. हे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी याआधी पण अपलोड केलेला आहे, तर तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला 48 ते 50 क्रॉस बीड्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाहेरच्या साईडचा जो गोल्डन बीड आहे त्यामध्ये अशा पद्धतीने निडल घालून आणि पहिल्यांदा आपल्याला 3 गोल्डन बीड्स घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच बीडमधनं अशा पद्धतीने ही निडल पास करून घ्यायची आहे. हे बघा, जिथून मी निडल पास करून घेतली होती आधी त्याच बीडमधून पुन्हा आपल्याला ही अशी काढून घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी 4 बीड्सचा अशा पद्धतीने स्क्वेअर तयार होईल. ठीक आहे. पुन्हा आपल्याला त्या पुढच्या गोल्डन बीडमध्ये निडल अशी काढून घ्यायची आहे आणि आता प्रत्येक वेळी आपल्याला 2-2 गोल्डन बीड घालून घ्यायचे. 4 चे गोल्डन बीड आहेत. तुम्हाला जर नाजूक ठुशी हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 चे पण गोल्डन बीड्स यूज करू शकतात. आता आपल्याला आधी आडव्या मण्यामधनं आणि मग त्या पुढच्या आणि त्याच्याही पुढच्या बीडमधून अशा पद्धतीने ही निडल काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने 2-2 स्क्वेअर आपले असे तयार होत जातील. ठीक आहे. प्रत्येक वेळी आपल्याला पुढच्या 2 गोल्डन बीडमधून निडल काढून घ्यायची आहे. पुन्हा 2 गोल्डन बीड घालून घेतलेत मी आणि पहिल्यांदा आडव्या गोल्डन बीडमधून आणि मग पुढचा आणि त्या पुढचा अशा 3 बीडमधनं आपल्याला ही निडल काढून घ्यायची. या पद्धतीने जर आपण करत गेलो तर आपली क्रॉस बीड्सची अशी दुसरी लाईन पण तयार होत जाईल. ठीक आहे. आता मी ही पूर्ण लाईन अशी कंप्लीट करून घेते आहे. अशा पद्धतीने मी ही पूर्ण पट्टी अशी तयार करून घेतली आहे. आपण याआधी पण पट्टी ठुशी कशी बनवायची हे बघितलं आहे. आता याला गजरा ठुशी कशी तयार करायची ते आपण बघतो आहोत. तर त्यासाठी आता आपल्याला इथे 2 निडल घ्यावे लागतील आणि यामध्ये मी जवळजवळ 2 फूट इतके थ्रेड घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला 3 बीड्स दिसतील त्या साईडच्या दोन्ही बीड्समधनं आपल्याला दोन्ही साईडला अशी निडल काढून घ्यायची. पुन्हा डाव्या साईडच्या सुईमधनं आपल्याला उजव्या साईडची सुई पास करून अशा पद्धतीने हा एक गोल्डन बीड क्रॉस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली ही गजरा ठुशी तयार होत जाईल आणि हे दोन्ही मणी असे व्यवस्थित पॅक होत जातील. ठीक आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक आणि गोल्डन बीड्स वापरून पण ही ठुशी कशी तयार करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीने ज्वेलरी कशी बनवायची हे सांगण्याचा मी प्रयत्न करते. माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अगदी हीच पद्धत आपल्याला शेवटपर्यंत करत जायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, ज्या ठिकाणी 3 गोल्डन बीड्स आलेले आहेत त्याच्या बाहेरच्या साईडच्या दोन्ही साईडच्या गोल्डन बीडमधनं आपल्याला सुया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, या उजव्या साईडला जो मणी बाहेर येईल त्यातून मी निडल काढून घेतली आणि डाव्या साईडला पण बाहेरच्या साईडला जो बीड येतो त्यामधून अशी निडल काढून घेतलेली आहे आणि एक गोल्डन बीड आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे. कुठल्याही साईडला आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही.
अशा पद्धतीने राईट साईडची निडल पास करून याला मी असा क्रॉस करून घेतलेला आहे. ठीक आहे. जिथे आपण नॉट केलेली आहे तर त्याला ग्लू स्टिक लावून किंवा अगरबत्ती लावून आपण तिथे तो जो एक्स्ट्राचा थ्रेड आहे त्याला आपण तिथेच व्यवस्थित करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर ते आपण सगळे शेवटी करणार आहे. आता याच पद्धतीने पूर्ण ठुशी आपली ही तयार होत जाईल. त्यानंतर ह्या गजरा ठुशीलाच आपल्याला राणी ठुशी कशी तयार करायची हे पण यापुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. म्हणजे प्रत्येक ज्वेलरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, खूप सुंदर असे तिन्ही साईडला ही ठुशी आपली तयार होते. पुन्हा साईडच्या दोन्ही बीड्समधनं निडल काढून घ्यायची आहे. आणि एक बीड असा क्रॉस करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने ज्वेलरी कशी बनवायची हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. यापुढेही तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज हवे आहेत तर तशी तुम्ही कमेंट करू शकतात. बघा, खूप सुंदर अशी ठुशी आपली आता तयार होत जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही येलो कलरचा थ्रेड यूज केला तर तो खूप सुंदर दिसतो. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी इथे व्हाईट थ्रेड यूज केलेला आहे. येलो कलर आपल्याला यामधून विजिबल होत नाही, त्यामुळे तुम्ही येलो कलरचाच थ्रेड या ठिकाणी यूज करा. इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हा व्हाईट कलरचा थ्रेड यूज करून ही ठुशी तयार केली आहे. आता शेवटी आपल्याला शेवटच्या 2 मण्यांमधून पुन्हा सेम पद्धतीने अशी निडल काढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही. आता या ठिकाणी आपली ही गजरा ठुशी क्लोज होईल, पण त्याच ठिकाणी धागा आपल्याला कट करायचा नाही आहे. शेवटी हा एक गोल्डन बीड क्रॉस केल्यानंतर इथे 2 ते 3 नॉट करून घ्यायचे आहेत. हलव्याचे दागिने कसे तयार करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा शेवटचा बीड क्रॉस केल्यानंतर आपल्याला इथे दोरीच्या हुकमधून 2 ते 3 वेळा निडल पास करून आणि इथे असे नॉट करून घ्यायचे. तर दोन्ही थ्रेडची मी इथे अशी नॉट करून घेते आणि पुन्हा आपल्याला मागच्या 3 ते 4 मण्यांमधनं ही सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. इथे 2-3 नॉट करून झाल्यानंतर आपल्याला सुई पुन्हा मागच्या मण्यांमधून फिरवून घ्यायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने मी 2-3 मण्यांमधून दोन्ही निडल अशा काढून घेणार आहे. म्हणजे आपला थ्रेड इथेच कट केल्यानंतर ठुशी निघण्याची भीती राहणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचं आहे. मकर संक्रांती स्पेशल इयररिंग्स, त्यानंतर बुगडी आणि हलव्याचे दागिने पण कसे बनवायचे याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि बघा, खूप सुंदर अशी ही गजरा ठुशी आपली बनून तयार आहे. या ठिकाणी स्टिकने आपल्याला हे दोरे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे आहेत.
व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आता याच पद्धतीने मी ब्लॅक मण्यांचा यूज करून ही अशी मकर संक्रांती स्पेशल ठुशी बनवून घेतलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला फक्त क्रॉस बीड्स यूज करताना 6 ब्लॅक मनी आणि 6 गोल्डन मनी असे यूज करून ही ठुशी मी तयार केलेली आहे. ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.